नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसाचं शिबिर पार पडलं आणि या देवा तूच सांग या जाहिरातीमधून उद्या होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर जाहिरातीपासून बॅनरपर्यंत सर्वत्र पिवळ्या रंगाचा वापर केल्याचं दिसून आलं। पाहूया। देवा भाऊ विरुद्ध देवा तूच सांग, पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात चर्चेत। गुलाबी रंगाच्या कॅम्पेन विरुद्ध पिवळ्या रंगाचा वापर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देवा भाऊ या जाहिरातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देवा तूच सांग या जाहिरातीतून प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे। नाशिकमध्ये एक दिवसाचं शिबिर घेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। देवा भाऊच्या जाहिरातीत काय पाहूया। जाहिरातीत सिंहासनावर बसलेल्या शिवरायांच्या मूर्तीला फडणवीस फुलं वाहतायत। त्याखाली भगव्या झेंड्यावर देवा भाऊ असं नाव लिहिलं असून वरती शिवमुद्रा आहे। देवा तूच सांगच्या जाहिरातीत काय पाहूया। शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमी भाव, भावानंतर योजना, युवांना नोकरी, कांदा निर्यात बंदी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, कापूस आयात, असुरक्षित महिला, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान। हे स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार, म्हणूनच बळीराजाच्या हक्कासाठी काढण्यात येणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चात सहभागी व्हा। आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा एक आढावा घेणं काही प्रश्न आहेत। विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत। या सगळ्या गोष्टींच्या संबंधी केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा आणखी असे काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि म्हणून त्याबद्दल जनतेच्या भावना ह्या व्यक्त करण्याच्यासाठी हा उद्याचा मोर्चा हा त्याचा मोठा हेतू आहे। एक सुपीक अशा प्रकारचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तोच जिल्हा अडचणीत आहे। महाराष्ट्रातला अनेक शेतकरी अडचणीत आहे। आज अधिवेशन झाल्यानंतर उद्या आम्ही सांगता सभेच्या ऐवजी मोर्चा हा का नवीन आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आवाज उठवून या शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी नाही ऐकलं तर परमेश्वरांनी लक्ष घालावं असे आमची तिथं साकडं आहे। जाहिरातीच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अनेक प्रश्न उपस्थित केले। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देत सरकार स्थापन झालं आणि हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण करू असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। तर सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। दरम्यान देवा तूच सांग या जाहिरातीवरून प्रश्न विचारला असता रोहित पवारांनी देवा भाऊ या जाहिरातीवरून टोला लगावला। याच्यामध्ये कुठं काय दडलंय, म्हणजे इथं एकदम खुल्लम खुल्ला आहे। याच्यामध्ये आम्ही कुठेही काही लपवलेलं नाही। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जाहिरात कुणी दिली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला दिलेली आहे। आता ती जी जाहिरात आली होती देवा भाऊंची ती देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत असेल असं मला वाटत नाही, पण ती बेनामी होती, त्याला नावच कुणाचं नव्हतं। बेनामी जाहिराती केव्हा दिल्या जातात की कोणावरती मेहरबानी केली आणि ती मेहरबानी परतफेड ही जाहिरातीच्या माध्यमातून केली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीबद्दल जे प्रेम व्यक्त होत आहे त्यावर आणि देवेंद्रजींच्या कर्तृत्वावर कर्तव्यावर या ठिकाणी आनंद व्यक्त करत स्वयंस्फूर्तीने देवेंद्रजींचे अभिनंदन आणि त्यांचं प्रेम व्यक्त करण्याकरता प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या ॲडबद्दलचं आहे। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलेल्या जाहिरातीमध्ये पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आलाय। तर ओबीसी समाजाला पक्षासाठी एकवटण्यासाठी या पिवळ्या रंगाचा वापर शिबिरात करण्यात आल्याची चर्चा आहे। यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता आम्ही नवीन झेप आता तिथं घेत आहोत। आम्हाला भाजप असेल, मित्र आमचे जे काही जवळचे लोक होते ते आता भाजप बरोबर गेलेले आहेत, ह्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आमच्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न तिथं केला आणि हा पक्ष परत एकदा उभारी घेत आहे। जसे नवीन सकाळ असते त्याचा रंग जो असतो त्या रंगाप्रमाणे, म्हणजे जो सूर्याचा रंग असतो त्याप्रमाणे आम्ही नवीन
पहाट तिथं लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी बघत आहोत, असा त्याचा मागचा हेतू आहे. अजितदादा हे धर्मनिरपेक्ष विचारधारेवरती चालणारे नेते आहेत. कुठल्याही एका धर्माला किंवा जातीला प्राधान्य न देता सर्व धर्म समतेचा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाळलेली आहे. त्यामुळे पिवळा रंग देखील आमचाच आहे, भगवाही आमचाच आहे, हिरवाही आमचाच आहे, जांभळाही आमचाच आहे. समतेचा संदेश देणारा गुलाबी रंग, प्रेमाचा संदेश देणारा गुलाबी रंग हा अधिक प्रिय आहे. नाशिकमध्ये झालेल्या या एका दिवसाच्या शिबिरासाठी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उशिरा पोहोचल्याचं दिसून आलं. यावेळी जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. मात्र आपण नाराज नाही, वंदे भारत लेट आल्यानं कार्यक्रमाला पोहोचल्याचं म्हणत जयंत पाटलांनी चर्चांना नेहमीप्रमाणे पूर्णविराम दिला. मला जरा वाटलं की दारातच होम चालू आहे, काय भानगड आहे, म्हणून ते होम कोण करतात काय जरा चौकशी करायला उशिरा येण्याचं कारण भारतीय रेल्वे आहे. वंदे भारत रेल्वे उशिरा आली आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोचलोय. आगामी निवडणुकीत पवार पॉवर दाखवतील हा संदेश यातून देण्यात आल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये असं शिबिर आयोजित केलंय. अक्षय मंकनीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.